स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत आहे। आज दिनांक 26/5/2026, आज वार मंगळवार। तर आज आपला ट्रॅक्टर पेरण्यासाठी आलेला आहे मका। बघू शकता हे 3.5 एकर क्षेत्र आहे। आज ह्या रानात आपला ट्रॅक्टर चालणार आहे 3.5 एकरात पेरण्यासाठी। तर आपण बी कोणतं वापरलेलं आहे, खत कोणतं टाकलेलं आहे ते बघणार आहोत। 4 काकरे आपली पेरणी आज होणार आहे। तर सेटिंग कशी लावली यंत्राची आपण बघणार आहोत। मालकाने बी निवडलेला आहे ॲडवांटा 756, 4 किलोची बॅग येते ही। 1400 रुपयाला बॅग बसलेली आहे। एक्सपायर डेट ही डिसेंबर मधली आहे। सुरूचा माल आहे सगळा, बघू शकता। 3.5 एकराला आपण 9 पिशव्या मालकाने आणलेल्या आहेत। 10-26 हे खत वापरलेलं आहे मालकाने, बघू शकता। ॲडवांटा कंपनीचं बी मला दाखवतो मी। ह्या अशा पद्धतीने आहे ॲडवांटा कंपनीचं बी। तर आपण व्हील्स 6B या व्हील्सने ही 4 काकरी आज पेरणी करत आहोत। तर हा पट्टीचा घेर जो आहे तो बियाच्या आकारानुसारच द्या। आता ही 10 वर आहे। एका 8चा घेर द्यावा लागतोय ह्या बियाला। जसं बियाच्या आकारानुसार बी खाली येईल त्याच्या आकारानुसार हे द्या। त्या पट्टीतनं बी खाली येईल, सायकलिंग होईल तसंच तेवढाच आकार पट्टीचा द्या। 6B या व्हील्सने आपली पेरणी चालू आहे। तर आपल्या 3.5 एकरात 4 बॅगा मालकाने आणून दिलेल्या आहेत। तर त्यासाठी आपण पट्टीचा घेर 4चा दिलेला आहे, कारण 3.5 एकराला तेवढं पुरलं पाहिजे। आणि वरती हा 12चा घेर आपण ठेवलेला आहे, खाली 18चा ठेवलेला आहे, कारण बी थोडं दाट पडलं पाहिजे। कारण अजून आमच्या भागात पाऊस झालेला नाही, तरी पेरणी सुरू झालेली आहेत 2 दिवस झालं। रोटर ही मारलेला बघू शकता, नांगरट करून रोटर मारून हैराण झालेला आहे। तर ॲडवांटा कंपनी 756 गुरांसाठी अतिशय चांगला चारा आहे हा मकाचा। गुरांसाठीच ही मका टाकण्याचं काम चालू आहे। तर कुणाला काय शंका असेल तर आपण हा माझा नंबर आहे, या नंबरला आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता। तर मी मागला व्हिडिओ अपलोड केला आपल्या चॅनलला, पेरणी यंत्राची सर्व्हिसिंग कशी करावी। तर सीजन यायच्या अगोदर आपण ती सर्व्हिसिंग केल्यानंतर हे काम आपल्याला लगेच आलेलं आहे, म्हणजे कारण आपलं यंत्र सज्ज पाहिजे। काम आलं की आपण काम चालू झालं पाहिजे, यंत्राने कुठलीही अडचण दिली नाही पाहिजे। तर आज आपलं 3.5 एकरात काम दिवसभर चालणार आहे। धन्यवाद।